कवी मनाचा उमेदवार. मतदारसंघामध्ये प्रचाराच्या निमित्तानं फिरतो आहे, लोकांना भेटतोय. मला जवळपास 70-80% अशा भाग दिसतात तिथे रस्तेच नाही आहेत. तुमचं नाव येते ते शरदचंद्र पवार गटाकडनं येते. हो, त्याच्या बातम्या पण आल्या की राजकारणात काय यावं असं वाटतं. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे पाणी. कधी कोणाला जाब विचारलं? त्यातलं एका जणांनी मला सांगितलं की तू आणखी IAS झालेला नाही आहेस, तू UPSCचा अभ्यास करतोय. असे भरपूर लोक आम्ही पाहतो. तुमच्या भागामध्ये जर चांगले नेते होते, पक्ष कुठलाही असू दे, पण जर बेसिक नीड्स अजून पूर्ण झाले नसतील तर मग काय केलं त्यांनी? व्यसनाधीनतेसारखा एक बेसिक मुद्दा आहे ज्याला कोणी ॲड्रेस करणार आहे का नाही. मला एक जागतिक दर्जाची एक कुठलीही शिक्षण संस्था मला माझ्या मतदारसंघात आली पाहिजे. लोकांना आता विशेष करून माझ्या मतदारसंघामध्ये लोकांना नवीन चेहरा पाहिजे. आता इलेक्शनला उतरला आहे, भरपूर पैसा लागेल, आपल्याला खाऊ पिऊ घालावं लागेल लोकांना. पण ह्या दोन गोष्टी मी करणारच अगदी परखडपणे. हे लिहून घ्या. नमस्कार, मी सौमित्र बोटे. मित्र म्हणे नॉन पॉलिटिकलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर महेश थोरवे. थोरवे सर, मी तुमचं स्वागत करतो. नमस्कार. ही एक आमच्यातर्फे फुलांचा गुच्छ. थँक्यू व्हेरी मच. डॉक्टर महेश थोरवे यांच्याबद्दल एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगायची आहे मला. ती अशी की थोरवे आणि माझी भेट झाली MITमध्ये, MIT WPUमध्ये. ते वेगळ्या जबाबदारी सांभाळत होते, मी वेगळी जबाबदारी सांभाळत होतो. तेव्हा मला वाटले नव्हतं की आपण असे बसू. पण जवळपास 2-3 वर्षानंतर तो योग आला. नॉन पॉलिटिकल इंटरव्ह्यू करतोय म्हणजे कशासाठी तुमच्या लक्षात आलं असेल तर डॉक्टर महेश थोरवे आता आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघातला परिवर्तनाचा युवा चेहरा बनलेले आहेत आणि त्यांच्या नावाची चर्चा आहे. शरद पवार राष्ट्रवादी गटाकडून त्यांना उमेदवारी मिळण्याची लक्षणं खूप दाट आहेत आणि या हालचालीमुळे तिथलं राजकारण असं थोडं थोडं फिरायला लागलेलं आहे, हलचल झालेली आहे त्याच्यामध्ये. मला आश्चर्य वाटलं की शिक्षण क्षेत्रामध्ये इतकं काम करणारा, बाय द वे महेश थोरवे PhD आहेत, साहित्यामध्ये त्यांना रुची आहे, त्यांचा जनसंपर्क मोठा आहे, दांडगा आहे. विद्यार्थी असल्यापासून ते वेगवेगळ्या चळवळींमध्ये कार्यरत राहिलेले आहेत आणि गेल्या काही वर्ष मी त्यांना शिक्षणामध्येच काम करताना पाहतोय. असं असताना या क्षेत्रात काम करणाऱ्या माणसाला राजकारणात काय यावं असं वाटतं, हा मला पहिला प्रश्न पडतो. तुमचं स्वागत. आणि पहिला प्रश्न हाच आहे की सगळं बरं चाललं होतं तुमचं, तुमच्या हाताखाली चांगली टीम होती, चांगली केबिन होती, त्या केबिनचा मला नेहमीच मोह पडायचा की असं आम्हाला कधी मिळणार. पण सगळं उत्तम चालू असताना तुम्हाला एकदम या राजकारणात एंट्री घ्याविषयी का वाटली? नाही, खरं तर मनापासून धन्यवाद तुमचे. म्हणजे आपली मैत्री आणि आपण ज्या स्नेहाने इतके वर्ष सोबत आहोत, खरं तुमचं प्रेम आहे हे, त्यामुळं तुम्हाला ते आत्मीयतेनं हे सगळं जाणून घ्यावं असं वाटतंय. राजकारणाविषयी तर आपण सर्वजणच पाहतो. म्हणजे आपण महात्मा गांधी नेहमी म्हणायचे की बी द चेंज यू वॉन्ट टू सी. कुठेतरी लहानपणापासूनच असे संस्कार झालेले आहेत की जिथे चुका होतात त्या चुकांवर आपण बोललं पाहिजे, हा माझा पिंड राहिलेला आहे. तसं राजकारण हा माझा स्वभाव नाही, राजकारण हा माझा पिंड नाही, पण समाजकारणामध्ये अतिशय तळमळीनं मी आत्तापर्यंत वावरत आलेलो आहे. आता राहिला हा प्रश्न की सर्व सुखासुखी चालू असताना आपण असं राजकारणात काय यावं. तर मूळतः मी लहानपणापासून राजकीय ज्या काही कॉलेज जीवनामध्ये, शालेय जीवनामध्ये ज्या काही पोझिशन्स असतात, GS असेल युनिव्हर्सिटीचे लेवलला, त्या सर्व पोझिशन्स मी घेतलेल्या आहेत. चळवळीत सक्रिय राहिलेलो आहे, मुलांचं संघटन बऱ्यापैकी मी लीड करत आलेलो आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जेव्हा मी आता पाहतो समाजामध्ये, तर माझ्या दृष्टिकोनातून हीच राईट वेळ आहे. आपण केवळ लोकांना नावं ठेवण्यात मतलब नाहीये असं मला प्रामाणिकपणे वाटतं, किंवा हे चुका होतात, हे करत नाहीत, ते करत नाहीत. मला जर दिसतंय की माझ्यामध्ये ती क्षमता आहे, माझ्यात ते पोटेन्शियल आहे आणि मी त्याला प्रामाणिकपणे न्याय देऊ शकतो आणि एक चांगला राजकीय चेहरा म्हणून येत्या काळात मी येऊ शकतो, तर म्हणून हीच एक योग्य वेळ आहे असं समजून समाजात बदल घडवायचा असेल तर त्याची सुरुवात आपल्यापासून झाली पाहिजे. काय बदल घडवायचं वाटतंय? तेवढी नाही. आता मी ज्या भागातून आलोय, माझा जो मतदारसंघ आहे तसा पाहिला तर मराठवाड्यातल्या तुलनेने सगळ्यात मोठ्या मतदारसंघापैकी की 3 तालुक्याचा मतदारसंघ आहे. आष्टी, पाटोदा आणि शिरूरचा काही भाग. या मतदारसंघात गेल्या वर्षानुवर्ष अनेक चांगले नेते या मतदारसंघाने दिलेत. त्यांनी त्यांच्या लेवलवर काम पण केलंय. पण वास्तविक पाहता त्यांना कोणालाही आपल्याला म्हणजे दोष द्यायचं काही कारण नाही. प्रत्येक काळ वेगळा असतो, त्या काळात झालेले निर्णय वेगळे असतात, त्या पद्धतीने लोक त्या परिस्थितीत करतात.
पण आत्ता ज्यावेळेस आपण विश्वभर फिरतो आहोत, जगभर फिरतोय, भारतभर फिरतोय, वेगवेगळ्या संस्था पाहतोय, वेगवेगळ्या संघटनांचं काम पाहतोय, यावेळेस असं लक्षात येतं की मी ज्या मतदारसंघातून आलेलो आहे किंवा जो माझी भूप्रदेश आहे, तर या भागामध्ये त्या पद्धतीने डेव्हलपमेंट झालेलीच नाही आहे. बदल म्हणजे काय, तर आता एखादी चांगली शिक्षण संस्था, आपण पुण्यात काम करतोय, आपण शिक्षण संस्थेत काम केलं आहे, ज्या उंचीवर शिक्षण संस्था काम करते, शिक्षण संस्था गेलेल्या आहेत, शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीने बदल होत आहेत ते खालीपर्यंत गेलेलेच नाही आहेत. म्हणजे मुळात युवा पिढी असेल, विद्यार्थी वर्ग असेल, हा जर स्ट्रेंथन झाला तरच पुढचं भारताचं, आपण फक्त गप्पा मारण्यात मतलब नाहीये ना. बरोबर. तर म्हणजे हे एक उदाहरण झालं. शिक्षण असेल, इंडस्ट्री असेल, एकही इंडस्ट्री आमच्या परिसरामध्ये नाही आहे इतक्या वर्षानंतर सुद्धा. इन्फ्रास्ट्रक्चरची बेसिक गोष्टी आहेत. म्हणजे मी आता सगळीकडे दौरे करतोय, मतदारसंघामध्ये प्रचाराच्या निमित्तानं फिरतो आहे, लोकांना भेटतोय. मला जवळपास 70-80% अशा भाग दिसले तिथे रस्तेच नाही आहेत. आणि ते आज नाही, तिथली मागणी त्यांची 10-20 वर्षापासून त्या रस्त्यांची मागणी आहे. जिथे बऱ्यापैकी लोक राहत आहेत, 10-12 घरं राहत आहेत, कच्चे रस्ते तरी नीट पाहिजेत. पाऊस पडला की सगळं जायचे हे होतात, गाड्या कुठेतरी लांब लावाव्या लागतात, असे बरेच इश्यू आहेत. त्याच्यामध्ये म्हणजे ह्या बेसिक इश्यूज आहेत, अगदी बेसिक इश्यू आहेत. मुळात माझा इलेक्शन मी कुठल्याही मोठ्या भूलतापांवर, मोठ्या गप्पांवर करणारच नाहीये. कारण माझी तळमळ जी आहे की इतक्या वर्षानंतर माझ्या भागामध्ये बेसिक जे प्रश्न आहेत ते तसेच आहेत. हँग ऑन. मग चांगले नेते म्हणजे कोण? चांगला नेता म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून जो समाजातली जाण पकडतो, ज्याला समाजामध्ये काय बदलाची आवश्यकता आहे हे तो आधीच भाबतो आणि त्याच्या लक्षात येतं की यासाठी काय आपण चांगल्या पद्धतीनं या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी, त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी करू शकतो. सार्थ आणि रास्त अपेक्षा. पण मग या आधीचे नेते चांगले होते असं आपण म्हणत असू, मला नाव घ्यायचं नाहीये, पण मग त्यांच्याकडनं काय चुकत गेलंय? नाही, काळानुसार आपल्याला बदललं पाहिजे. तुमच्या भागामध्ये जर चांगले नेते होते, पक्ष कुठलाही असू दे, पण जर बेसिक नीड्स अजून पूर्ण झाल्या नसतील तर मग काय केलं त्यांनी? मुद्दा तुमचा बरोबर आहे, पण कदाचित त्या वेळेसचे चॅलेंजेस त्यांच्यासमोर वेगळे असतील. मला आत्ता जे लक्षात येत आहे की एज्युकेशन, इन्फ्रा, ज्याचा मी आत्ता उल्लेख केला, रस्त्यांपासून सगळं किंवा पाण्यासारखा प्रश्न असेल, त्यांनी सगळंच चांगलं केलंय किंवा सगळंच वाईट केलंय असं नाहीये. म्हणून म्हणजे पाण्याचं आता उदाहरण निघालं म्हणून मी आपल्याला फक्त सांगतो. मला मुळात तुम्ही जो पहिला प्रश्न विचारला मला की राजकारणात काय यावं असं वाटतं, त्यातलं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे पाणी आहे. कारण माझा भाग हा दुष्काळी भाग आहे. फार क्वचित तिथे पाऊस असतो. बऱ्याचदा असं होतं की उन्हाळ्यामध्ये तर अक्षरशः पाणीचे हाल असतात लोकांचे. मी लहान असताना तिथे 1-2 रुपयाला हंडा यायचा, आता तो 5 आणि 6 रुपयाला पिण्याच्या पाण्याचा हंडा विकत येतोय. मग मला फक्त रोज जो आहे किंवा माझ्या मनात, अंतर्मनात जी खंत आहे ना, ती हीच आहे की एवढ्या वर्षामध्ये जर आपण पिण्याच्या पाण्यासारखी मूलभूत सुविधा जर नसेल करू शकत आपल्या मतदारसंघामध्ये, तर ही गोष्ट माझ्यासारख्याला वाईट वाटते, शर्मेची बाब वाटते. म्हणून मला हे बदल घडून आणायचे. मला हे आवडत आहे की तुम्ही या निमित्तानं या गोष्टी बोलताय. मला फक्त त्याच्या कोअरमध्ये जायचं आहे की पाण्याची समस्या आहे, गेली अनेक वर्ष आहे. आता जर तुमच्याकडं समजा तुम्ही एक युवा चेहरा म्हणून तुमच्याकडे बघितलं जाते परिवर्तनाचा समजा, तर अशी तुमच्याकडे काय कल्पना आहे की ज्याच्यामुळे या समस्येवर तोडगा काढता येणं शक्य आहे? नाही, निश्चितपणे असं नाहीये की आता आपल्यासमोर कितीतरी उदाहरणं आहेत. आता राजस्थान साहेब, राजन सिंग साहेबांचं आपण पाहतोय, त्या पद्धतीने त्यांनी, मी अगदीच तसे काही क्रांती आपल्या भागात येईल असं माझं म्हणणं नाहीये. किंवा आता कधी बऱ्याचदा पाऊस होतो, ते पाण्याचं व्यवस्थित नियोजनच नाहीये. आमच्या भागामध्ये उजनी धरणाचं पाणी आणायसाठी एक खुंटेफळला मोठा तलाव होतो आहे आणि तो बऱ्याच वर्षापासून होतो, त्याचं काम पुढे जात नाहीये. ते जर पाण्याचं काम उजनीचं जर योग्य पद्धतीने पाठपुरावा झाला, ते पाणी जर आलं तर आमच्या या 3 तालुक्यापैकी आष्टी तालुक्याचं तर 100% पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. दुसरं त्याच्यात आणखी एक उदाहरण आहे की आमच्यापासून जवळच जायकवाडी धरण आहे, त्याचा जो अतिरिक्त पाण्याचा साठा आहे जायकवाडी धरणाचा, तो अतिरिक्त पाण्याचा साठा जर एक नैसर्गिक न्यायानं व्यवस्थितपणे जर फ्लो करून दिला आपण, तर तो पाटोदा आणि शिरूर या 2 तालुक्यापर्यंत पण येऊ शकतो. म्हणजे एकंदरीत जो पाण्याचा प्रश्न आहे तो काही सोडवताच येऊ शकत नाहीये का, असं नाहीये. त्यामुळं मला असं वाटतं की त्यासाठी फक्त प्रामाणिक नीतिमत्तेनं काम करायची गरज आहे. तुम्ही मगाशी बोलता बोलत की लहानपणापासून तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी लीड केलेल्या आहेत, तुमच्या संस्कारात असे झालेत की लढायचं किंवा काय नेतृत्व करायचं म्हणा किंवा चळवळीमध्ये राहायचं. हा लहानपणाचा जो आता रेफरन्स आलाय तो कुठून आला, तो कसं काय, म्हणजे लहानपणापासून तुमच्यावर हे संस्कार कसे काय झाले? तशा बरेच गोष्टी आहेत. मी अगदी माझे आई वडील, माझं कौटुंबिक पार्श्वभूमी हे
एक वारकरी संप्रदायामध्ये वाढलेलो, ज्या घरामध्ये सकाळची प्रार्थना, संध्याकाळची प्रार्थना, हरिपाठ अशा सगळ्या गोष्टी नित्यनियमानं केल्या जातात. आई वडील माझे शिक्षक दोघंही, आणि त्यामुळे शिक्षक असल्यामुळं नैतिक आपण जे मूल्य म्हणतो हे पहिल्यापासून आमच्यावर होते. आणि लहानपणापासून मी मेरिटियस स्टुडंट होतो. 4थी स्कॉलरशिपला मी आमच्या जिल्ह्यामध्ये पहिला आलो. त्यानंतर मी नवोदय विद्यालयाला माझं सिलेक्शन झालं. माझं पूर्ण शिक्षण हे भारत सरकारचा जो HR मिनिस्ट्रीचा जो उपक्रम आहे जवाहर नवोदय विद्यालय, त्या नवोदय विद्यालयात झालं. पुढे त्याच्यातच मी संघटनामध्ये आलो. मी नवोदयचा चीफ विद्यालय प्रिफेक्ट होतो आणि पुढे एकंदरीत कॉलेज जीवनामध्ये आलो. तर मला एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते. मी लहानपणापासून वक्तृत्वामध्ये किंवा जे काही उपक्रम असायचे त्यात प्रत्येकात भाग घ्यायचो. माझ्या वडिलांना ते आवडायचं, माझी आई मला फार सपोर्ट करायची. मला एक आता तुम्ही उल्लेख केलाय की त्याचं मूळ कुठे आहे, एक छोटा किस्सा सांगतो फक्त तुम्हाला. मी लहान होतो, कदाचित 3री-4थीला असेल, आणि एक वक्तृत्व स्पर्धा झाली. त्यामध्ये मी जिल्ह्यामध्ये पहिला आलो. वक्तृत्व स्पर्धा विषय आई होता. आणि त्यानंतर 15-20 दिवसांनी दुसरी वक्तृत्व स्पर्धा झाली, दुसऱ्या याच्यातर्फे आयोजित केली होती. त्यात मी जरासा अवघड विषय घेतला आणि मुलांच्या तुलनेने तो थोडासा अवघड विषय होता. आणि त्या विषयाला मी भाषण करायला उतरलो तालुका स्तरावर, आणि मी ब्लँक झालो. भाषण करायला उठलो आणि लहान होतो, 3री-4थीला असेल, पण मी ब्लँक झालो. मला काहीच आठवलं नाही मी जे काही पाठ केलं होतं. आणि कधी नव्हे ते माझे वडील शक्यतो असं येत नसायचे, मी जिथं बोलतोय ते त्या कार्यक्रमाला आले होते आणि त्यांना ते असं वाटलं की अरे हा ब्लँक झालाय, ठीक आहे हरकत नाही म्हणले. त्यानंतर ते झालं, मला काही त्यात रिझल्ट आला नाही, येण्याचं काही कारणही नव्हतं, मी विसरलो होतो, काहीच बोललो नाही. मला घरी घेऊन गेल्यानंतर माझ्या आई आणि वडील मला घेऊन बसले आणि मला वडिलांनी एकच गोष्ट सांगितली, ती आजपर्यंत, आता वडील माझे गेलेले जवळपास 14 वर्ष झालं, पण तरी सुद्धा ते माझ्याबरोबर या गोष्टीच्या रूपाने आहेत असं मला वाटतं. त्यांनी मला एक साधा मंत्र सांगितला की तू घाबरू नकोस. कुठलीही चांगली गोष्ट होत असताना माणसाला मनातून थोडंसं भीती वाटते की कसं होईल, यश मिळेल का नाही. आपण नवीन धाडस केलं तर साहजिक आपल्याला वाटतं की अरे काही चुकलं तर काय होईल वगैरे. तर त्यांनी मला एक सांगितलं की तू जर जिंकलास कुठल्याही गोष्टीमध्ये, तू जर नवीन धाडस केलं, तू यशस्वी झाला, तर सगळं जग तुझं कौतुक करायला तुझ्यासमोर असेल, लोक येतील, हारतुरे येतील वगैरे. त्यावेळेस आम्ही दोघं, म्हणजे आई आणि वडील माझे, आम्ही सगळ्यात मागे कुठेतरी कोपऱ्यामध्ये उभा असू तुझं कौतुक बघण्यासाठी. पण जर दुर्दैवानं तुला कधी अपयश आलं, तुला संघर्ष करावा लागला आणि तुला असं वाटलं, तर 2च गोष्टी लक्षात ठेव. स्वतःवरचा विश्वास आपला ढळला नाही पाहिजे, आणि तुला जर असं कधी झालं की तुझ्यावर कोणी वार करतंय किंवा तुला काही संकटात अडचणीत आणतंय, तर तुझा बाप हा सगळ्यात पुढे तुझ्यासमोर छातीचा कोट करून उभा असेल. ते वाक्य मला लहानपणापासून इतकं, म्हणजे मी कॉलेजला असताना GSC इलेक्शन लढलो, प्रचंड गाजलेले इलेक्शन होते, किंवा जेव्हा आता सुद्धा मला बरेच लोक म्हणतात की हे धाडस, आता जसं तुम्ही विचारलं, मला बरेच लोक म्हणतात अरे इतकं चांगलं डेकोरेटेड करिअर आहे, इतके असंख्य पुरस्कार, असंख्य सगळं चांगलं चाललंय, एवढं कौतुक होतंय आणि सगळ्यामध्ये गुडविल आहे, लोकांमध्ये एवढा रिस्पेक्ट आहे, राजकारणी क्षेत्र आपलं नाहीये असं मला बरेच लोक सांगतात. मी हे वेगळं का? पण मला पुन्हा माझ्या वडिलांचंच ते हे आठवतं की मी जर आत्ता जर असं म्हटलं की अरे हे माझं क्षेत्र नाहीये आणि मला यश येईल का अपयश येईल, मला त्याची पर्वाच नाहीये. मला हे माहिती आहे की मी चांगल्या हेतून उतरतोय आणि मी चांगल्या ताकदीनं उतरलोय, मला काहीतरी चांगलं करायचंय, त्यासाठी येणाऱ्या कुठलाही परिणाम असेल त्याला माझी तयारी. याच्यामध्ये 2 गोष्टी असतात. एक तर राजकारणात येण्यासाठी तुम्हाला तशा पद्धतीचं नेचर लागतं. ते डाव प्रतिडाव असतात, शहकाट असतात, घात असतात, धोके असतात, बरंच असतं, कारण कळतच नाही कोण कोणाकडनं आहे. आपली टेंडन्सी वेगळी असते, सायकोलॉजी वेगळी असते. अगदी आपण आपलं शिकवतो, पोट भरतो, आपलं काम संसार असतो, हे वेगळं गणित आहे सगळं. मग अशा वेळेला ही भीती वाटत नाही की हे सगळं नवीन कल्चर आहे राजकारण म्हणून? नाही, भीती खरं सांगू का तर मला भीती नाही वाटत. त्याचं कारण असं आहे की मी आयुष्यामध्ये, म्हणजे तरी तुलनेनं वय जरी कमी असलं तरी बरेच संकट पचवलेली आहेत, बऱ्यापैकी पचवलेली आहेत. आणि मुळात मला माझ्यावर विश्वास आहे. मी जसं बोललो की आपण जर चांगल्या हेतूने केलं ना, राजकारणात सगळेच लोक वाईट आहेत का तर नाहीये, काही अपवाद लोक म्हणून असते. आज न उद्या लोकांनाही कळेल की अरे हा माणूस चांगला आहे, याचे प्रामाणिकपणे काम करतोय हा, आणि ती एक चांगुलपणाची, म्हणजे आता मला मतदारसंघामध्ये मी फिरतोय किंवा जे लोक मला भेटतात, शेकडो लोकांची मेसेज, शेकडो लोक प्रत्यक्षात भेटताना मला सांगतात की बदल हवाय, आणि तो तुमच्यासारखा माणूस जर आम्हाला मिळाला की ज्याला खरंच पोटतिडकीनं काम करायचं, जो सुशिक्षित आहे, जो एक काहीतरी करायचं ज्याच्यात मनामध्ये आहे, तर हे फार चांगलं होईल आणि असा माणसाची गरज आहे, असं लोक उत्स्फूर्तपणे म्हणतात. म्हणून मला असं वाटतंय की भिण्यासारखं
निश्चितपणे भीतो कोण की ज्याचं काहीतरी चुका आहे, ज्याचे कुठेतरी हात अडकलेले आहेत, त्याला काहीतरी तडजोड करायला. इथं भीती म्हणून म्हणत नाही मी, नर्वसनेस असतो ना आपल्याला की कसे असतील माहित नाही, कळत नाही, या अर्थाने मी म्हणत होतो. राईट. नाही, मला हे तुमचा मुद्दा कळला, पण याच्यामध्ये आता तुमचं नाव येते ते शरदचंद्र पवार गटाकडनं येत आहे. हो, त्याच्या बातम्या पण आल्या. हो हो. एकदम शरद पवारांजवळ जाणे काय सोपं नाही आहे, मी नाही जाऊ शकत पटकन, मला काहीतरी लिंक लागायला लागते, मग मी जातो. तुमचा आधीपासून असा काही पॉलिटिकल एक समांतर धागा होता का त्यांच्यासोबत? ॲक्च्युली खरं सांगायचं तर मी जसं आपण उल्लेख केला की अगदी शालेय जीवनापासून अनेक सामाजिक उपक्रम असतील, चळवळी असतील, कार्यक्रम असतील, या माध्यमातून मी ॲक्टिव्ह राहिलेलो आहे. आणि दरम्यानच्या काळामध्ये ज्यावेळेस माझं कॉलेजचे अगदी ग्रॅज्युएशन वगैरे झाल्यानंतर, म्हणजे खरं तर मी आणखीनही शिकतोय, पण ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी ज्यावेळेस पुण्यामध्ये UPSCच्या तयारीला आलो, स्पर्धा परीक्षांच्या तयारीला ज्ञानप्रबोधिनीमध्ये, आणि मी स्पर्धा परीक्षा UPSC MPSCचा अभ्यास अगदी चांगल्या पद्धतीने चालू केला. स्वप्नच होतं मुळात माझं लहानपणीपासून की आपण IAS व्हावं, आणि त्या स्वप्नाला वाहून घेऊन काम चालू होतं. पण त्या दरम्यान अनेक असे उपक्रम व्हायचे, कार्यक्रम व्हायचे की तिथे मी ॲक्टिव्हली राहायचो, अभ्यास प्लस या गोष्टी. कुठले कार्यक्रम? UPSCचे नाही, UPSCचा अभ्यास, पण सामाजिक कार्यक्रम. अच्छा, सामाजिक कार्यक्रम, ते बालगंधर्वला असेल किंवा कुठे असेल, स्टुडंट चळवळीमधले असतील, यातले असेल. आणि अशाच काही कार्यक्रमाच्या निमित्तानं पवार साहेब असतील, मुळात माझा जो पिंड, मी म्हटलं की मी पुरोगामी विचाराला काम करणारा कार्यकर्ता आहे. आणि त्यामुळं माझ्या माहितीनुसार, माझ्या समजेनुसार या देशामध्ये आता शरदचंद्र पवार हे एकमात्र असे नेते आहेत, बरेच नेते आहेत, पण जे सक्षमपणे त्या चळवळीचं नेतृत्व करतात, पुरोगामी चळवळीचं, ते पवार साहेब आहेत. आणि म्हणून याच याने पवार साहेबांशी काही निमित्तानं संपर्क आला, बऱ्याचदा संपर्क आला. पुढच्या काळामध्ये साहेबांबरोबर केवळ साहेबच नाही तर सर्व पक्षांच्या सर्व नेत्यांशी, पण विशेष करून पुरोगामी एक विचारधारा असल्यामुळे त्यांच्याशी, त्या विचाराला संलग्न अशा कित्येक सामाजिक नेते असतील, राजकीय नेते असतील, साहित्यातले पण ज्या साहित्यिकांशी माझा संपर्क येतो, हे सगळे लोक त्या चळवळीशी काम करणारे असे लोक आहेत. आणि त्यामुळे साहजिक होतं की साहेबांशी एक कनेक्ट आहे, आणि त्यामुळं आपण पवार साहेबांच्या पक्षाला उमेदवारी मागितली. आणि ज्याला दिसतंय की कदाचित आपल्याला, तुमची बॅकग्राऊंड सगळी या काय म्हणतात त्याला, चळवळीतली आहे. तुम्ही तरुण असताना, तरुण म्हणजे आणखी कॉलेज जीवनामध्ये असताना किंवा त्यानंतरच्या काळामध्ये कधी कोणाला जाब विचारलाय? सिस्टीम कित्येक लक्षात राहिलेला जाब कुठला आहे आणि कशा गोष्टीबद्दल विचारला होता? मी आत्ता नाव सांगणार नाही, कारण की ते ही इज वन ऑफ द रेप्युटेड ऑफिसर. पण मी यापेक्षा मी जे मला जे असं सारखं मनात सलतं, तो आणखी एक छोटा किस्सा सांगतो. माझे वडील दुर्दैवानं 2010ला गेले. आणि ज्यावेळी माझे वडील गेले तर मला आठवतंय, म्हणजे त्याच दिवशी, ज्या दिवशी ते रात्री वारले हार्ट अटॅकने, त्या दिवशी संध्याकाळी त्यांचा मला फोन आला. तर रोज संध्याकाळी फोन करायचे. आणि माझा MPSCची मी मेन्स क्लिअर केली होती, आणि MPSCचा इंटरव्ह्यू माझा येऊ घातला होता काही दिवसांवर, 3-4 दिवसावरच आला होता. त्यावेळी काही अशी ऑनलाईन पद्धत नव्हती. जे काही इंटरव्ह्यूचे लेटर यायचे ते बाय पोस्ट यायचे वगैरे, आणि मग तिकडून आपल्या गावाकडच्या पत्त्यावर यायचे, ते बसनी यायचे, असं सगळं ती चर्चा चालू होती. दिवसभर फोन लागत नव्हता इंटरव्ह्यूच्या तयारीमुळे. मॉक्स देतो आपण ते. आणि संध्याकाळी वडील गेल्यानंतर सगळं होत्याचं नव्हतं झालं, क्षणात सगळं संपलं. आणि त्या पुढच्या काही काळामध्ये वडिलांच्या, त्यांची पेन्शन असेल, त्यांच्या शासकीय डॉक्युमेंटेशनची पूर्तता असेल किंवा काय, ज्या लोकांना माझे वडील तसे म्हणजे क्लास 2 ऑफिसर होते, त्यामुळे त्यांच्या पुढे मागे पळणारे जे लोक पाहिले होते की अक्षरशः बॅगा हे करण्यापासून, त्यांचा तो स्वभाव नव्हता कोणाला काही ते असं उचला वगैरे असं नाही. पण तरीही जे लोक पुढं करत होते ते लगेच बदललेले मी पाहिले काही दिवसांनी, की म्हणजे माणसं कसे बदलतात. पण याच्यात सगळ्यात वाईट काय झालं की जो महिना, 2 महिने, 3 महिने मी फॉलोअप घेत होतो, पण त्यांची कुठलेही शासकीय कामं पुढे जात नव्हते. आणि मग थोडंसं ते सिस्टीम आपलं जे म्हणतो रेड टेपिझम म्हणा किंवा आणखी अन्य काही इंटरेस्ट असतील, आणि ते माझ्यासारख्या व्यक्तीला वाटायचं अरे मी जर IAS व्हायचे स्वप्न पाहतोय, मग हे जर चूक होतंय, तर असे जर लोकांना त्रास होत असतील तर ह्याच्या विरुद्ध काहीतरी केलं पाहिजे. आणि त्यावेळेस जे लोक त्या सिस्टीममध्ये होते आमच्या बीड जिल्ह्यामध्ये, जे लोक होते आणि ज्यांची इन्व्हॉल्व होते, मी अक्षरशः त्यांच्याशी जाऊन वाद घातले, त्यांच्या केबिनमध्ये जाऊन वाद घातले, रूल्स वगैरे सगळे घेऊन, आणि अक्षरशः जाब विचारला, लिटरली विचारला की जर तुम्ही असं हे करत असाल. त्यातल्या एका जणांनी मला सांगितलं की तू आणखी IAS झालेला नाही आहेस, तू फक्त UPSCचा अभ्यास करतोय. असे भरपूर लोक आम्ही पाहतोय. म्हणलं पाहिले असतील तुम्ही, असे भरपूर लोक पाहिले असतील, इथून पुढेही पाहताल, पण माझ्यासारखा माणूस पाहिला
नसेल तुम्ही. आणि मग ते मी अक्षरशः तुम्हाला सांगतो, एक वेळेस अशी आली की मी फ्रस्ट्रेट झालो की अशी कशी व्यवस्था काम करते. कारण काय होतं, त्यानंतर माझा इंटरव्ह्यू झाला, माझा MPSCचा रिझल्ट पण निगेटिव्ह आला त्या वर्षी. तीही एक मला सलत होतं. म्हणजे अरे काय, म्हणजे जर ह्याच्यातच वेळ जाणार असेल तर मी पुढे करायचं. मग मी तो प्रचंड त्यात वाद घातला आणि मग शेवटी एक अशी वेळ आली की मी भांडून माझ्या वडिलांच्या फाईल अप्रूव्ह करून घेतल्या. आता तो वेगळा विषय होता, पण अशा बऱ्याच ठिकाणी जाब विचारलेला आहे. कॉलेजेसमध्ये असेल की विद्यार्थ्यांचे काही प्रश्न असतील किंवा अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून जेव्हा तुम्ही बाहेर येता आणि उभे राहता लोकनेता म्हणून, तेव्हा लोकांच्या अपेक्षा वाढतात तुमच्याकडं. असं वाटतं की हा माणूस आपल्या अडचणी सोडवेल, कारण हा माणूस त्यातनं गेलेला आहे. तुम्ही जेव्हा तुमच्या मतदारसंघात जाता, आता भेटता लोकांना, तेव्हा तिथल्या लोकांचं म्हणणं काय आहे, काय मागण्या आहेत त्यांच्या? म्हणजे हे रस्ते पाणी हे तर बोंबच आहे, ते आपण सगळीकडेच बोंब आहे, पण तिथल्या भौगोलिक परिस्थितीमध्ये राहणाऱ्या लोकांच्या गरजा काय आहेत, त्यांचं म्हणणं काय आहे, काय हवंय काय त्यांना? आता नाही, खरंच सांगू का तुम्हाला, त्यांना फक्त मूलभूत गरजांवरच अपेक्षा. आता काही प्रश्न आहेत ज्याचे आपण बोललो, जसं पाणी वगैरे, हे तर गोष्टी झाल्या. मी पूर्ण करतो की करेक्ट आहे, मूलभूत गरजा तर आहेतच, पण तिथल्या युवकांचे काय प्रश्न आहेत? एक्झॅक्टली, मी त्यावरच. रोजगाराचे काय प्रश्न आहेत? तुम्हाला साहित्यामध्ये रस आहे, तुमच्या कवितांची पुस्तकं आहेत, स्वतः तुम्ही लिहिलेली आहेत, तिथले साहित्यिक कुठं आहेत? कोणच नाही तिथं. असं कसं होईल? कोणीतरी लिहित असेल, बोटावर मोजणे इतके, कोणीतरी 2 माणसं तरी असतील, पण ती पण आता का दिसत नाहीये. खेळामध्ये काय आहे तिथं? अगदी अगदी खरं. या सगळ्या गोष्टी म्हणजे काय, तिथल्या लोकांचं म्हणणं काय आहे, तुम्हाला काय दिसतंय? आता मी तुम्हाला आणखीन एक सांगतो. तर जसं आपण गेलो आणि बऱ्यापैकी पत्रकार वगैरे सगळ्यांशी संवाद होतोय, लोकांशी संवाद होतोय, ह्या गोष्टी दूरपर्यंत नाहीतच. आज तिथे कसं झालंय की एक तर तरुण, म्हणजे मी आणखी एक किस्सा सांगतो तुम्हाला, आत्ता रिसेंटलीचा किस्सा सांगतो की मी ज्यावेळेस त्या दिवशी माझी एक अशी मुलाखत, छोटीशी बाईट कुठेतरी एका आजीपर्यंत पोहोचली आणि त्या आजीने मला फोन केला आणि सरप्राइझिंगली, आणि त्यांनी मला काय बोलावं की म्हणे, मी माझी आई ज्या गावामध्ये काम करत होते त्या गावामध्ये, माझी आई ज्या शिक्षिका ज्या गावामध्ये होती त्या गावातल्या त्या आजी होत्या आणि त्या आईला ओळखत होत्या. आणि त्यांना आनंद झाला की अरे यार, तू असं बाईंचा मुलगा. पण त्या म्हणलं, एक काम मला फक्त चांगलं आवडलं, बाकीचं काही कळणार, ते राजकारण मला काही कळत नाही. आजी होत्या, पण म्हणे आज परिस्थिती अशी आहे की आमच्या घरातल्या सुना, लेकी ह्या दिवसभर शेतात राबतात, जे मिळेल ते काम करतात, आणि आमच्या घरातले तरुण मुलं काय करतात, सकाळी उठले, आंघोळ केले, कपडे घालतात खादीचे, अमक्या नेत्याकडे चाललोय, याच्याकडे चाललोय, त्याच्याकडे चाललोय, दिवसभर तिकडेच जातात, गुटखा खाणार, हे करणार, नको ते व्यसन करणार, संध्याकाळी दारू पिऊन येणार आणि घरात येणार आणि परत घरातल्याच बायकांवर वगैरे भांडणं करणार, मारामार करणार. हे चित्र बदलण्यासाठी, कारण मी बोलताना त्यात असं बोललो की व्यसनाधीनतेसारखा एक बेसिक मुद्दा आहे ज्याला कुणी ॲड्रेस करणार आहे का नाही. का तुम्हाला कुणी, मला एक जण म्हटलं त्याचं पॉलिटिकली कसा कनेक्ट आहे, म्हणलं पॉलिटिकलीच कनेक्ट आहे. आपण जर समाज व्यवस्थेमध्ये जर बदल करायचा प्रयत्न करत असू तर व्यसनाधीनतेसारखा अतिशय साधा प्रश्न आहे, त्याच्यावर कुणीच ॲड्रेस करणार नाही का फक्त क्षणिक काहीतरी एखाद्याला खुशी मिळावी म्हणून त्याला दारू पाजा, त्याने आपल्या मागे फिरावं म्हणून त्यांनी कार्यकर्ता म्हणून हे करावं. ही चित्र कुणीतरी बदलायला प्रयत्न केला पाहिजे ना, असं मला वाटतं. म्हणजे ही एक बोलकं उदाहरण होतं की व्यसनाधीनतेसारखा प्रश्न आहे. म्हणून याच्यातून काय होतं की युवा पिढी, जसं मी मग बोललो की शिक्षण, जर क्वालिटी एज्युकेशनच तुमच्या त्या मतदारसंघामध्ये, शिक्षण संस्था प्रचंड आहे, चांगल्या आहेत, पण जे क्वालिटी एज्युकेशन जग ज्या झपाट्यानं बदलते ते जर तिथपर्यंत पोहोचत नसेल तर ह्याच्यावर काम केलं पाहिजे. त्याच्यातूनच युवा पिढी आहे. मग युवा पिढी व्यसनाधीनतेकडे. आता रिसेंटली आमच्या भागामध्ये 4-5 ठिकाणी दरोडे पडले, रात्री विरती वाड्या वस्त्यावर जाऊन तिथे लूटमार किंवा मारामारी. मी असा एक समाजशास्त्राचा अभ्यासक म्हणून किंवा एक आपला कार्यकर्ता विचारतो, अशी परिस्थितीच काय यावी की लोकांना असं वाटतं की दुसऱ्याचं जे आहे ते आपण लुटावं किंवा काय. त्यांना जर रोजगार व्यवस्थित नसेल मग रोजगार त्यावेळेसच असं होईल. मग रोजगार होईल कसा? रोजगारासाठी आपण इंडस्ट्री असेल, MIDC असेल, एखादा चांगला उद्योग समूह असेल, ह्याच्यासाठी कुणी प्रयत्न केले. जागा भरपूर आहे. तुम्ही आता तिथे फिरताय, लोकांशी बोलताय, तुमच्या डोक्यात एक ब्लूप्रिंट आकार घेत असेल ना की हा मला करताना 1, 2, 3, 4 गोष्टी करायच्या आहेत. तुम्हाला प्रायोरिटीनं कुठल्या गोष्टींवर लक्ष द्यायची गरज वाटते? मूलभूत सुविधा सोडून, रस्ते पाणी सोडून. रस्ते पाणी तर आहेच आहे, ते तर आपण सध्या सोडू. इन्फ्रास्ट्रक्चर, शिक्षण, जसं मी बोललो की आता मधल्या काळामध्ये मला सुदैवानं काही देशांना व्हिजिट करता आली. अमेरिकेला मला जाता आलं बऱ्यापैकी. मी तिथे 4-5 मोठ्या विद्यापीठांना व्हिजिट करता आली. युनायटेड किंगडममध्ये जाता आलं, ऑक्सफर्ड सारख्या विद्यापीठामध्ये एका कॉन्फरन्सला भाग घेता आलं. मला खरं सांगू, मला एक जागतिक दर्जाची एक
कुठलीही शिक्षण संस्था गव्हर्नमेंटची असो प्रायव्हेट असो काही मला माझ्या मतदारसंघात आली पाहिजे. हा माझा अतिशय प्रामाणिकपणे माझा एक पहिला एजेंडा हा आहे. दुसरा, कारण त्याच्यातून रोजगार पण मिळेल. कदाचित त्यात शिकवणारे जागतिक दर्जाचे त्या क्वालिटीचे प्रोफेसर्स वगैरे आमच्या मतदारसंघात सुरुवातीच्या काळात नसतीलही, पण एक रोल मॉडेल तर तयार होईल. खालच्या लोकांना वर्किंग तर मिळेल, लोकांना कळेल तरी जग कुठे चाललंय. त्याचबरोबर एखादं एमआयडीसी नसेल तरी एखादा मोठा उद्योग समूह जे आणता येऊ शकतो. काय होतं, पॉलिटिकल विलच्या अभावी लोक यायला घाबरतात. म्हणून जर रस्ता आपण सुकर केला तर रोजगाराचा प्रश्न सुटेल. शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये त्यांना ट्रेनिंग, आज गव्हर्नमेंट यंत्रणा ट्रेनिंगच्या नावाखाली बऱ्याच गोष्टी चालतात, पोहोचतच नाही लोकांपर्यंत. अर्ध्यापेक्षा जास्त गोष्टी तळागाळामध्ये जातच नाही. आणि मग लोकांना असं वाटतं की म्हणजे आता सरकार काय करतं हा वेगळा मुद्दा आहे, पण संधी प्रचंड आहे. मला जे वाटतं की आता आपण यशवंतराव चव्हाणांसारखं उदाहरण पाहिलं, ते साहित्यात होते, याच्यात होते. पवार साहेब स्वतः साहित्यात आहेत, क्रीडा क्षेत्रात आहेत. असं कुठलीही फील्ड नाही की ज्याच्यामध्ये त्यांनी नाही केलं. आमच्या मतदारसंघामध्ये मी त्या दिवशी बोलताना सांगितलं, महाराष्ट्रात अशी कितीतरी छोटी छोटी गावं आहेत, छोट्या छोट्या प्लेसेस आहेत की ज्यांची उदाहरणं घेता येतात. तिथं चांगले क्रीडा संकुल आहेत, चांगले उच्च दर्जाचे क्रीडा संकुल आहेत, स्विमिंग पूल आहेत. मुलांना आत्तापासून ऑलिम्पिककडे जायचं जर तुम्ही टार्गेट ठेवलं तर त्या पद्धतीने त्यांना ट्रेनिंग देणारे काही छोटे छोटे गावं बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो. आमच्याकडे ते काहीच नाहीये, साहित्याच्यासाठी काहीच नाहीये ज्याचा आपण उल्लेख केला. 2-3 चांगले साहित्यिक आहेत. तुम्ही कधी तुमच्या भागातल्या नेत्याला असं विचारलं नाही की का नाही करत आहेस तू? सगळं झालंय. जेव्हा मला संधी मिळाली आहे, आता त्यात मी हे होत नाही, जेव्हा मला संधी मिळाली, जे माझ्या भागातले चांगले जे लोक, मला काय हवंय की त्या तुम्ही आता ज्या सीटवर बसू पाहताय खुर्चीवर, त्या खुर्चीवर अनेक चांगले नेते येऊन गेलेले आहेत, त्यांना ते क्रॅक करायला जमलेलं नाही. अशा सीटवर आता तुम्ही जाऊन बसणार समजा, तर असं काय तुमच्याकडे आहे की तुम्ही ते क्रॅक करू शकाल? मी आत्तापर्यंत बऱ्यापैकी या सगळ्या क्षेत्रात सक्रिय राहिलेलो आहे. माझा कनेक्ट चांगला आहे, माझ्याकडे रिसोर्सेस आहेत, माझ्याकडे त्या क्षेत्रामध्ये काम करणारे चांगला मॅनपॉवर मी संघटनात्मक रूपरित्या आत्तापर्यंत बांधून ठेवलेला आहे, माझ्यासोबत आहे. म्हणजे जर साहित्यात म्हणाल तर मी पुण्यामध्ये 2014ला पहिलं अखिल भारतीय मराठी युवा साहित्य संमेलन घेतलं होतं SM जोशीला, 3 दिवसाचं. मी स्वागताध्यक्ष होतो. सचिन परब आपल्याला माहिती असतील, ते त्याचे संमेलनाचे अध्यक्ष होते. आणि चांगले सक्रिय जे मुलं साहित्यामध्ये काम करतात त्यांना एका व्यासपीठावर आणायचा प्रामाणिक प्रयत्न केला. असं एक उदाहरण झालं. अशा पद्धतीनं अनेक उदाहरणं साहित्यामध्ये आम्ही अनेक उपक्रम घेतले, कवी संमेलन असतील, हे असतील. ह्या गोष्टी मला तिथे जर करायचं झालं, तिथे मी 1-2 वेळेस केलेलेही आहेत. पण आता ज्यावेळेस ऑथेंटिसिटी येते त्यावेळेस त्याला त्या पद्धतीने एक व्यासपीठ मिळेल. म्हणजे हे असे साहित्यातले उपक्रम असतील, क्रीडा क्षेत्रातले. मी स्वतः शालेय जीवनामध्ये असेल किंवा क्रीडामध्ये परफॉर्म केलेला आहे. मी चित्रकलामध्ये सुद्धा प्रत्येक स्पर्धेमध्ये केलं. म्हणजे माझं एक वैशिष्ट्य, आणखी एक वेगळा अँगल सांगतो. माझे जे काही पुस्तक आलेले आहेत ते मॅक्झिमम याचं जे कव्हर पेज आहे ते स्वतः मी काढलेलं आहे. हा, म्हणजे त्याचं जे बुक जॅकेट आपण ज्याला म्हणतो, आम्ही नवोदयाला असताना आमची बुक जॅकेट कॉम्पिटिशन व्हायची, त्याचं 2 वेळेस मला गोल्ड मेडल मिळालं. आणि म्हणजे असं मी एक मल्टीफॅसेटेड आहे. चित्रकला येते, साहित्य येतं, शिक्षण येतं, MPSC UPSC येते, पाककला पण येत असेल. ते लॉकडाऊन मध्ये शिकलो. लॉकडाऊन मध्ये सगळं बंद होतं आणि मग त्यावेळेस थोडंसं एक आउट ऑफ इंटरेस्ट, म्हणजे चहा शिवाय खरं पाहिलं तर हॉस्टेलला राहताना चहा आणि पोहे यावरच मॅक्झिमम जीवन. जेव्हा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास आम्ही सदाशिव पेठेत करायचो, पण त्याच्या व्यतिरिक्तचे बाकीचे आयटम थोडेसे मग लॉकडाऊन मध्ये शिकलो. या सगळ्यामध्ये तुम्ही आता लांबून राजकारण पाहत होता इतके वर्ष, आमदारांचं वर्तन इन द सेन्स गुड बॅड वॉडवर जे काय असेल ते, डिसिजन घेण्याची ताकद किंवा आमदारांना घेऊन होणारं राजकारण, पळवापळवी, पक्षफोड, हे जे सगळं दिसतंय आपल्याला. आता या सगळ्या रिंगणामध्ये ग्राउंडवर तुम्ही उतरताय. आमदारांबद्दल आत्ताच्या, नाव घ्यायचं नाही, पण तुम्हाला सिस्टीम बद्दल काय चीड आहे का? आत्ताच्या काय व्हायला पाहिजे आणि होत नाही, सांगू शकाल? हो, चीड म्हणाल तर बऱ्यापैकी आहे, बऱ्याच जणांच्या विषयी आहे. कारण की ज्यावेळेस काय होतं की म्हणजे अगदीच ते थेरॉटिकल वाटेल कदाचित तुम्हाला, पण ज्या प्रिन्सिपल्सवर तुम्ही इलेक्शन लढवता ती प्रिन्सिपल पुढे पाहायलाच मिळत नाही. ना तुमच्या आचरणामध्ये पाहायला मिळतात, ना तुमच्या समाज व्यवहारामध्ये पाहायला मिळतात. ज्यावेळेस लोक तुमच्याकडे येतात, म्हणजे अक्षरशः
मला त्या दिवशी एक म्हणजे आता हे कसं हे माहीत नाही, मला एक त्या दिवशी एक कार्यकर्ता भेटला. तो म्हटला, सर आता इलेक्शनला उतरला आहे, भरपूर पैसा लागेल, आपल्याला खाऊ पिऊ घालावं लागेल लोकांना. म्हटलं ह्या 2 गोष्टी मी करणारच नाही. अगदी परखडपणे हे लिहून घ्या, हे परखडपणे सांगतो मी तुम्हाला. आणि मी या बाबतीत फार फर्म आहे, कारण त्याचं कारण असं आहे, तुम्ही जर आत्तापर्यंत काय चुकीचे पायंडे असतील त्या सुद्धा, मी जर प्रामाणिक हेतूनं कोणाच्या आयुष्यामध्ये बदल घडवायचा असेल, माझ्या मतदारसंघामध्ये जर मी चांगला असा एखादा उपक्रम आणणारा असेल की जो कदाचित पुढच्या पिढ्यांचं आयुष्य बदलेल, तर त्याची मोल तुम्ही इलेक्शनमध्ये काही 400, 500, 1000 काय जे काय असं वाटत असतील, मला तर काही त्याची कल्पना नाही, पण त्या पद्धतीने पैसे देऊन क्षणिक याच्यासाठी जर त्याचं जर माझं व्हॅल्युएशन होत असेल तर त्याच्या मी अगेन्स्ट आहे. म्हणून मी म्हणलं जे नैतिक मूल्य आहे, राईट, मी स्वतः निर्व्यसनी आहे, मी आयुष्यात कधीही असलं कुठलंही व्यसन केलेलं नाहीये आणि मी त्याच्या विरोधातच काम केलेलं आहे. त्यामुळे ते असे मुद्दे मला मान्य नाही आहेत. पण प्रिन्सिपल्स ज्याला म्हणतोय मी, पक्षीय प्रिन्सिपल्स असतील. आज काय झालंय की ज्याचा उल्लेख तुम्ही केला, घोडेबाजार असेल की रात्रीतून आमदार पळवणं वगैरे, हे राजकारण, सत्ता कारण कदाचित त्या लेवलला असेलही. पण ज्यावेळी आपण पोट तिडकीनं आपण पाहतो, बारकाईनं पाहतो, तर मला असं वाटतं की हे चुकच नाहीये का? कुणीतरी याला विचारलं पाहिजे ना, कुणीतरी याला अपवाद होईल उद्या. बरेच लोक आहेत त्यांनी आवाज उचलला, वेळोवेळी उचलला. आता म्हणजे तसे उदाहरण आपल्याला सांगता येतील. शिवसेना पक्ष फुटला, काही जण तिकडे गेले, काही राहिले, त्यांचे कारणं काय असतील. राष्ट्रवादी सुद्धा फुटला, राईट. आता त्यात आपण खोलात जाणार नाही आहोत. पण नीतिमत्ता आणि ह्या प्रिन्सिपल्सवर राजकारण व्हायला पाहिजे, ते होत नाही. जुन्या काळी जे व्हायचं चव्हाण साहेबांपासून तर अगदी आत्तापर्यंत तसंच राजकारणाचा सिनारिओच नाही राहिला. बिझनेस म्हणून राजकारणाकडे पाहिलं जात आहे, समाजकारण म्हणून राजकारणाकडे पाहिलं जात नाहीये. तुम्ही आता जे बोलताय ते फार महत्वाचं बोलताय. ॲज यू राईटली सेड की प्रत्येक उमेदवार हा सुरुवातीला खूपच आयडियली बोलत असतो की हे गोष्टी व्हायला पाहिजेत, त्या गोष्टी व्हायला पाहिजेत. पण नंतर असं काहीतरी होतंय की त्या गोष्टींचा विसर पडतो आणि मग आश्वासनं त्या कॅटेगरीत ते सगळं जातं, तुमची ब्लूप्रिंट. तुमच्या बाबतीत असं होऊ नये म्हणून तुम्ही काय एक सिस्टीम घालून घेतली आहे का स्वतःपुरती? हो, मी आता त्याला सिस्टीम नाही म्हणणार, पण मी एक निश्चय मात्र जरूर केलेला आहे. कदाचित बरेच जे काही सो कॉल्ड सीझन्ड पॉलिटिशियन्स असतील किंवा राजकारणी असतील, ते जसं मी उल्लेख केला बिझनेस म्हणून आत्ता इन्व्हेस्ट करा इलेक्शनच्या पिरियडमध्ये आणि नंतर वसूल करा, पुन्हा पुढच्या याच्या इलेक्शनची तयारी करा. मला याच्यात मी असं ठरवलं आहे की माझ्या टॅलेंटवर मी क्वालिफाईड आहे, माझे उत्पन्नाचे सोर्स मी सिक्युअर करून ठेवलेले आहेत. मला राजकारणात उद्या उतरून मला त्याच्यातून पैसा कमवायचाच नाहीये किंवा पैशाच्या अपेक्षेने मी तिथे उतरतच नाही. माझा सरळ फंड आहे, माझी उपजीविका, माझ्या कुटुंबाचं जीवन हे चालवण्या इतकं माझ्याकडे आहे. त्यामुळे मला त्या बाबतीत तिथून अपेक्षा नाहीये. माझं तळमळ काय असेल तर माझ्या माणसांना एक असंही करणं की पुढच्या 5 वर्षांना ज्यावेळेस मी पुन्हा इलेक्शनच्या मैदानात उतरेल त्यावेळेस मला लोकांपर्यंत पोहोचण्याच्या लोकांनी म्हटलं पाहिजे की या माणसाने आमच्यासाठी हे केलंय, आम्ही याच्याबरोबर आहोत. शिक्षणामध्ये अभ्यास असलेला, रुची असलेला, साहित्यामध्ये असा सर्व गुण संपन्न आत्ता तुमचं मला पोर्टफोलिओ दिसतोय. असा माणूस उभा राहिल्यावर लोकांनी तुम्हाला वोट का करावं असं वाटतं तुम्हाला? का करावं? काय कारण आहेत तुमच्याकडे? आत्ता काय सांगाल लोकांना? नाही, आत्ता मी लोकांना सांगण्यापेक्षा लोक मला जे सांगतायत, बरं, ज्या रिॲक्शन्स मला पाहायला मिळत आहेत आणि जी त्यांची अपेक्षा आहे, मला असं वाटतं की त्या क्रायटेरियावर मी तंतोतंत बसतोय. लोकांना आता विशेष करून माझ्या मतदारसंघामध्ये लोकांना नवीन चेहरा पाहिजे, लोकांना सुशिक्षित चेहरा पाहिजे. माझ्या मतदारसंघामध्ये लोकांना असा कोणीतरी व्यक्ती पाहिजे की जो काहीतरी वेगळं घेऊन येईल, काहीतरी सकारात्मक बदलासाठी ॲटलिस्ट तळमळीनं काम करेल असा व्यक्ती पाहिजे. आणि मला वाटतं की ह्या सगळ्या निकषांवर मी आहे. कोरी पाटी आहे आपली, माझं वैर कोणाशीच नाही. म्हणून मी सुरुवातीला म्हटलं मला आत्ता सुद्धा विरोधामध्ये जे कोणी असतील त्यांच्याविषयी माझी नाही. मी चांगुलपणा घेऊन जाणारा माणूस आहे. कदाचित ते हायपोथेटिकल वाटेल बऱ्याच जणांना की अरे असं कसं, पण हीच रियालिटी आहे. मी चांगुलपणा घेऊन जातोय, चांगल्या भावनेनं लोकांपर्यंत जातोय आणि त्यामुळं याला लोकांना हे चांगलं वाटतंय. मी प्रामाणिकपणे बोलतो लोकांशी. म्हणून मी म्हणलं की मला खोटी आश्वासनं करायची नाहीयेत. मी बेसिक मुद्द्यांवर इलेक्शन लढतोय जे लोकांना आवडतंय. आता बरेच लोक आम्ही एवढ्या कोटींची कामं आणली मतदारसंघात, आमकंही झालं, आम्ही एवढे रस्ते बांधले. वास्तविक पाहिलं तर आता मतदारसंघात चालायला, गाड्या चालवायला अडचण होतीये, पायी चालायला अडचण होती, गुडघ्या इतक्याला चिखलामधून जायसारखे कित्येक भाग आहे.
अशी परिस्थिती आहे आता. म्हणजे हे जर सगळं असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील की दुग्ध व्यवसाय, आमच्या मतदारसंघामध्ये दुग्ध व्यवसाय किंवा शेतीपूरक व्यवसायांचे प्रचंड प्रॉब्लेम आहेत. त्यांच्या दरांवर कुणी बोलत नाहीये किंवा त्याच्या संदर्भानं ज्या गोष्टी व्हायला पाहिजेत शेतीपूरक व्यवसायांच्या, शेतकऱ्यांना स्ट्रेंथन, मुळात काय इकॉनॉमी स्ट्रेंथन व्हावी त्या एकंदरीत भूभागाची. आम्ही मराठवाडा, आता हे नेहमीच बोलतात की मराठवाडा दुष्काळग्रस्त आहे, मागासलाय, असं मी मानत नाही. कारण आम्ही जी मराठवाड्याची एक चळवळ चालवतोय, आम्ही बरेच आमच्या पुण्यातल्या कित्येक संघटना ज्या पुण्याच्या भागात आहेत, आम्ही जवळजवळ 14-15 वर्षापासून एक चळवळ चालवतोय मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्तानं 17 सप्टेंबरला. म्हणजे आपल्याला माहिती आहे की 15 ऑगस्टला भारत स्वतंत्र झाला, 13 महिन्यांनी मराठवाडा हैदराबाद स्टेटमधून स्वतंत्र झाला. पण हे सगळं होत असताना आम्ही त्याच्यासाठी वैभवशाली मराठवाडा असं कॅम्पेन चालवतो. मराठवाड्यात तेवढं सामर्थ्य आहे, तुम्ही कुठेही जावा, मॅक्झिमम अधिकारी तुम्हाला मराठवाड्यात. अहो एवढं कशाला, मी US मध्ये गेलो, तिथे सॉल्ट लेक जे आहे, सॉल्ट लेकमध्ये कितीतरी IT कंपन्या आहेत, 1000-2000 IT कंपन्या आहेत मॅक्झिमम. त्यातले मी जेवढ्यांना भेटलो 10-12 जण ज्यांना मला भेटता आलं तिथे, जवळपास सगळेच मराठवाड्यातले होते. कुणी जालन्याचं होतं, कुणी औरंगाबादचं होतं, कुणी बीडचं होतं. म्हणजे मला सुद्धा हे अभिमान वाटला, जर एवढं सामर्थ्य त्या मराठवाड्याच्या मातीत असेल, माझ्या मतदारसंघात असेल, म्हणून मी म्हणलं वैभवशाली असा आमचा भाग आहे. पण तो तसाच राहावा याच्यासाठी मला काम करायचं. जनरली आपण ज्या सेक्टरमध्ये जातो त्या सेक्टरच्या सवयी, त्या सेक्टरचं राहणीमान आपल्याला आत्मसात करायला लागतं. तसं UPSCचं वेगळं आहे, शिक्षण क्षेत्राचं वेगळं आहे, त्याचं टाइम टेबल वेगळं आहे. तुम्ही आता अशा सेक्टरमध्ये येताय ज्याचं काही टाइम टेबल नाहीये, समाजकारणाला वेळ नसतो, तुम्ही 24 तास असतात जनतेचे. इथं उतरल्यानंतर स्वतःमध्ये काय करताय बदल स्वतःमध्ये? मी खरं सांगू, माझी लाईफस्टाईल मागच्या कित्येक वर्षांपासून अशीच आहे. बरं. मी आता समज ज्या संस्थेमध्ये मी काम करत होतो त्याबरोबर मी अनेक सामाजिक पदांवर काम करतोय, अनेक काही जबाबदाऱ्याही मी इतर संस्थांच्या किंवा संस्थात्मक जबाबदाऱ्या आपण ज्याला म्हणतो त्याही मी सांभाळलेल्या आहेत. महाराष्ट्र शासनाच्या किंवा भारत सरकारच्या काही प्रोजेक्टवर पण काम करतो. पण याबरोबर मी समाजकारणातली माझी तळमळ कधीच सुटली नाही. माझं दिवसभर काम झाल्यानंतर सुद्धा रात्री उशिरापर्यंत असेल किंवा पहाटे, आजही माझा दिवस पहाटे चालू होतो, आजही मी रात्री उशिरापर्यंत काम करतो. रोजचं वाचन आजही चालू आहे, लिखाण मला जेवढं शक्य होईल जेव्हा जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेस माझं नियोजन चालू असतं, लिखाण चालू असतं. त्यामुळे मला असं वाटतंय की मला विशेष काही बदलायची गरज पडणार नाही. लोकांची कामं असतील, म्हणजे मी जसं म्हटलं की मला समाजकारणासाठी राजकारणात मध्ये इंटरेस्ट आहे. कारण समाजाच्या प्रश्नांना जर कोणी दाद देत नसेल तर ही माझी जबाबदारी की मी रिंगणात उतरलं पाहिजे. त्यासाठी राजकारणी होऊनच लोकांचे प्रश्न सोडवता येतात का? तर निश्चितपणे नाही. म्हणजे मी आता माझ्या मतदारसंघ सोडा, पण इतर सुद्धा सगळा माझा महाराष्ट्रभर गोता मित्रपरिवार आहे, सगळे नातेवाईक आहेत. मग ते कुठलीही कामं असतील, मंत्रालयातले काम असेल, इव्हन शिक्षण क्षेत्रात काम करतो, कित्येक लोकांना एक करिअरच्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन करण्यापासून, हॉस्टेलपासून अशा छोट्या छोट्या गोष्टींसाठी, तर हे काम निरंतर आपले चालू आहेत. लोकांना आपण जेव्हा जेव्हा शक्य होतं, रात्री असेल, उशिरा असेल, आणि मग त्याचे हेल्थवर परिणाम होतात जसं आपण बोललात. त्यामुळं आत्ता त्यात उलट मी सिस्टमॅटिकपणा आणतोय. आणि मला असं अपेक्षा आहे की येत्या काळामध्ये आहे असंच दिनचर्या माझी राहिली तरीही मी सगळ्यांना न्याय व्यवस्थितपणे देऊ शकेल असं मला वाटतं, विश्वास आहे. मला खात्री आहे की यातून तुम्हाला ही उत्तर मिळालं असेल की जेव्हा शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारा, डॉक्टरेट मिळवलेला, उच्च शिक्षित उमेदवार जेव्हा राजकारणात येऊन पाहतो तेव्हा त्याचं काय म्हणणं असतं. तर तुमच्यासमोर ही मोठं आव्हान आहे की जी कामं झाली नाहीत किंवा जी आश्वासनं पाळली गेली नाहीत ती करणं आणि ती पाळणं. त्यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. मला खात्री आहे की या मुलाखतीमधून हे व्यक्तिमत्व तुम्हाला कळलं असेल, याचे विचार कळले असतील आणि यांचं म्हणणं समजलं असेल. तर विचार करा आणि भले ते घडो. तुम्हाला खूप शुभेच्छा. मित्रमंडळ नॉन पॉलिटिकलमध्ये आल्याबद्दल खरंच मनपूर्वक आभार. खरं तर आपलेही आभार. मी आता एक कृतज्ञता म्हणून माझं एक आपण साहित्याचा उल्लेख केला आणि बऱ्यापैकी माझे जवळपास आता नॉन अकॅडमिक 12 पुस्तकं आलेली आहेत. अकॅडमिकचे, स्पर्धा परीक्षांची अशी काही पुस्तकं आली आहेत. त्यातला एक काव्यसंग्रह जो बऱ्यापैकी महाराष्ट्राने ज्याच्यावर प्रेम दिला, अस्तव्यस्त कवितांची पानं, हा मी आपल्याला एक भेट म्हणून थँक्यू. आपल्याला तो निश्चित आवडेल असं मला वाटतं. आणि कवी मनाचा उमेदवार नाही, मला खात्री आहे की याचा विचार नक्की होईल तुमच्या व्यक्तिमत्वाचा. तरी तर थांबूया.
हा एपिसोड कसा वाटला मला जरूर सांगा. सोशल मीडियावर डॉक्टर थोरवे पण आहेत, त्यांनाही सांगा कसा वाटतो एपिसोड. आणि भेटत राहू, बोलत राहू. थँक्यू व्हेरी मच डॉक्टर. धन्यवाद.